आम्ही आलेलो आहे माहूरगडला. तर आता माहूरगडचं दर्शन तुम्हाला पण करवतो. बघा, आता आलेला आहे अनुसूया मातेच्या मंदिरात माहूरगडला. आम्ही अगोदर माहूरगड म्हणजे अनुसूया मातेचं दर्शन घेणार आहे. तर बघा, आम्ही आता गाडी पार्किंग लावली खाली आणि आता पायऱ्या चढून वरती जावं लागतं. याला 260-300 पर्यंत पायऱ्या असतील. तर तेवढ्या चढून वरती जावं लागतं. मधामधात माकडं वगैरे बसलेले राहतात, त्यांना फुटाणे मुरमुरे ते मागतात, म्हणजे जवळजवळ येतात, तर त्यांना द्यावं लागतं. आता आला आहे आम्ही वरती अनुसूया मातेच्या दर्शनाला. तर बघा, वरती छोटे छोटे मंदिरं आहे आणि खूप जुनं असं मंदिर बांधलेलं आहे मोठ्या मोठ्या दगडांनी, आणि असं दगडांची अशी कंपाऊंड वॉलसारखं केलेलं आहे. खाली खूप दरी आहे. हे बघा, छोटे छोटे मंदिर आहे. आणि हे जे पिवळं दिसते हे अनुसूया मातेचं मंदिर आहे, जसं सोन्याचं सारखं दिसते. तर ते पितळीचं पत्रा लावलेला आहे मंदिराला. बघा, आता मंदिरात आपण दर्शन करायला जाणार आहोत. इथे चपला वगैरे काढल्या. आता हे छोटं मंदिर हनुमानाचं आहे, तिथे पण माकड बसलेला आहे. तर त्याच्या समोरच्या बाजूला मंदिर आहे. बघा, डोंगर, आणि डोंगराच्या वर हे उंचावर हे मंदिर आहे. आणि असं वरती सपाट असं आहे, टेकडा वगैरे नाही. बघा, हे छोटं मंदिर हनुमानाचं आहे. त्याच्या बाजूला अनुसूया मातेचं मंदिर आहे. इथे पण वरती पण माकडं बसलेले असतात प्रसाद खाण्यासाठी. बघा, लोक आलेले आहे दर्शनाला. आता सध्या ऑफ सीझन असल्यामुळे त्यांची यात्रा वगैरे असल्या की खूप गर्दी राहते. आता यात्रा संपली म्हणून गर्दी, नवरात्रात पण गर्दी राहते. बघा, इथून किती खोल दिसते. हे खूप उंचावर असल्यामुळं खाली खोल आहे. तर हे ऋषीचं आहे, कर्मक ऋषीचं मंदिर आहे. त्याच्यासमोरच अनुसूया मातेचं मंदिर आहे. आणि त्याच्या बाजूला पण एक महादेवाची पिंड आहे, छोटी महादेवाची पिंड आहे. हे बघा, मंदिर आहे, नंदी आहे महादेवाची पिंडजवळ. नंदी आणि महादेवाची पिंड, आणि त्याच्यासमोरच अनुसूया मातेचं मंदिर आहे. आणि ते मंदिरामध्ये मोबाईल नेऊ देत नाही, मी थोडं दुरूनच घेतलेलं आहे. तर बघा, अनुसूया मातेचं मंदिर. छोटे छोटे मुलांच्या ट्रिपसुद्धा आलेल्या आहे इथे बघण्याकरता शाळेच्या, आणि खूप एन्जॉय केला आहे मुलांनी पण. इथे भजन आरती वगैरे चालू आहे. तर येतात भाविक भक्त असे मधामधात, रोजच गर्दी राहते. बघा, आता आम्ही चाललो आहे दत्तशिखर. इथून 4-5 किलोमीटर खाली दत्तशिखराचं मंदिर आहे. ते पण उंचावर आहे, पण इथून या मंदिरापासून खाली उतरून जावं लागतं. आणि इथे दत्तशिखरला बस म्हणजे गाडी वगैरे जेही वाहन आहे ते जाते वरती. इथे पायऱ्या नाही आहे, इथे डायरेक्ट गाडी जाते. हे दत्तशिखर दत्ताचं मंदिर आहे. आणि आता आम्ही दत्ताचं दर्शन घेणार आहे. आता आम्ही निघालो आहे दत्ताचं दर्शन घेण्यासाठी. आता अशी दर्शनाला रांग वगैरे लागलेली नाही, डायरेक्ट दर्शन होऊ शकते. तर आम्ही आता दत्ताचं दर्शन घेण्यासाठी निघालेलो आहे. तर बघा, आता बघा किती गर्दी असताना खूप लाईन इथे लावत असेल. आता गर्दी नसल्यामुळे डायरेक्ट दर्शन आम्ही घेणार आहोत. तर बघा, इथे पण खूप मोठं मंदिर आहे. असं परिसर खूप मोठा आहे, छोटे छोटे मंदिरं बांधलेले आहे. आणि गाभाऱ्यात दत्ताचं मंदिर आहे. तर बघा, आता इथे किती मोठे मोठे खांब आहे जुन्या पद्धतीचे. असं थंड वाटते. तिथे पण मोठे दरवाजे आहे. इथे एवढ्यावरती बघा, हे दत्ताचं मंदिर आहे. मोबाईल नेण्यास मनाई होती म्हणून थोडंसं शॉर्ट घेतलेलं आहे तुमच्यासाठी. बघा, हे मंदिर असं वाटते सोन्याचंच आहे, पण हा पितळीचा पत्रा त्याला मंदिराला लावलेला आहे. आणि दुरून एकदम मंदिर सोन्यासारखंच पिवळं दिसते. बघा, हे दत्त, हे त्याच्या बाजूला दुसरे दत्त आहे. हे आता इथून एक देवाचं मंदिर आहे. हे इथे देव मंदिर आहे. खूप मंदिर आहे देवाचे. हे महादेवाची पिंड आहे, नंदी आहे. आम्ही शिवरात्रीच्या आदल्या दिवशी गेलो होतो, तर हे तिथे पण आम्ही दर्शन घेतले महादेवाचे. आणि छोटे छोटे पिंड आहे, असे पावलं आहेत. असे दत्ताच्या पाठीमागचा भाग आहे हा, दत्त मंदिराच्या पाठीमागचा भाग आहे हा.
तर तिथे पण असे छोटे छोटे पावलं आहे. आता इथनं प्रसादाचे दुकानं वगैरे आहे, नारळ प्रसाद, आणि लोक वरती पण गाड्या आणू शकतात. आता आम्ही इथून रेणुका मातेच्या दर्शनाला निघणार आहे. हे इथे आला तर रेणुका मातेच्या दर्शनाला खाली दत्ताच्या मंदिरापासून हे पण खाली आहे, 5-6 किलोमीटर खाली आहे. म्हणजे वरून खाली असं येत राहावं लागते. आता हे रेणुका मातेच्या दर्शनाला इथे पण 260 किंवा 280 पायऱ्या आहे. तर ह्या पायऱ्या चढून वरती जावं लागते. प्रसादाच्या दुकानं लागलेले आहे रस्त्याने पण, आणि पायऱ्या चढून वरती. आता आम्ही वरती आलेलो आहे रेणुका मातेच्या दर्शनाला. हे बघा डोंगर आहे आणि सगळ्या देव्या ह्या डोंगरावरच आहेत. तर हे बघा वरती किती मोठं पटांगण आहे असं सपाट, आणि तिथे देवीचं मंदिर आहे. खूप हजारो वर्ष पुराणं हे मंदिर आहे. काळ्या दगडांनी असं बांधलेलं आहे, आणि सगळी सोय आहे बसण्याची, पाण्याची. खूप छान आहे. वरती असं थकले तर बसू शकतात. रस्त्याने पण अशा चेअर लावलेल्या आहे, बसू शकता. आणि रुंद्या पायऱ्या असल्यामुळे पायऱ्याबरोबर पण बसू शकता चढता थकलं तर. बघा खाली किती खोल आहे दरी, आणि रस्ता आहे. आणि देवीला पानाचा नैवेद्य म्हणून लावतात, पानाचा विडा. आणि इथे पण मोबाईल न्यायला मनाई होती, पण मी थोडासा शॉट देवीचा घेतलेला आहे. बघा रेणुका देवी आता आतमध्ये हे बघा, रेणुका देवीचं मंदिर आहे, आणि दुरूनच दर्शन करतात. बाया ओट्या भरतात, जे काय आपल्याला न्यायचं आहे ते, पातळ बांगड्या, वेणी, आणि जास्त करून तिथं तंबुला म्हणून असं ते प्रसाद देवीला चढवतात.